मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच बिजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, बिजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। दिल्लीच्या राउस एव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांना हजर करण्यात आले। सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले। याचिकाकर्त्यांच्या अधिकार क्षेत्रावर भाष्य केलेले नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले। यावेळी ईडीने केजरीवाल यांना 15 दिवस न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात यावी अशी मागणी केली। त्यामुळे या प्रकरणी 28 मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 1 एप्रिल पर्यंत वाढ केली होती। पाहुयात काय आहे प्रकरण। दिल्ली मध्य धोरण प्रकरणी ईडीच्या तपासाचे मुख्य लक्ष मध्यस्थ, व्यापारी आणि राजकारणी यांच्या कथित नेटवर्कवर होते। तपास यंत्रणांनी याला दक्षिण ग्रुप असे म्हटले आहे। ईडीचा आरोप आहे की दक्षिण ग्रुपच्या कंपन्यांना मदत करण्यासाठी मध्य धोरणात बदल करण्यात आला होता। दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोणताही सल्ला न घेता व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सौम्य भूमिका घेतली। मध्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अन्य नेत्यांना यापूर्वीच अटक केली आहे, तर ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी 9 वेळा समन्स बजावले होते। त्यांनी ईडीच्या नोटिसा आणि अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तर न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने ईडीच्या पथकाने 21 मार्च रोजी रात्री 10वी नोटीस आणि सर्व वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले व केजरीवाल यांची तब्बल 2 तास चौकशी करण्यात आली आणि चौकशी दरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता व चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली। दरम्यान मध्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास बुधवार दिनांक 27 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता।